दोन भाऊ होते. बाजूच्या गावातील जत्रा संपवून ते घराकडे परत चालले होते. आणि चालता चालता त्यांना एक वळण लागलं साहेब. मग ते घरी पोचले की नाही? नाही ना. साहेब ऐका ना, मध्ये मध्ये थांबवू नका हो. म्हणलं ना, ऐकणं चांगलं असतं. पेशन्स. ओके सॉरी. पुढे पुढे काय झालं? चालता चालता त्यांना एक धक्का लागला. त्या डबक्यातल्या पाण्याशी खेळत असताना त्यांच्या समोर एक बाई आली. मला अजूनही आठवते. सुंदर, देखणी, रुबाबदार, कोणीही तिच्या प्रेमात पडेल अशी. लांब सडक काळेभोर केस, एका नक्षीकारानं केलेल्या कोरीव कामासारख्या नक्षीदार भुवया, निळे निळे पाणीदार डोळे, आणि ते पाणी ओसंडून वाहू नये म्हणून त्यावर घातलेला काजळाचा बांध, गुलाबाच्या पाकळ्यांसारखे ओठ, आणि खाली हनवटीवर एक तीळ, नाजूक नागमोडी कंबर, डौलदार कमनिया बांधा. हरिण चालतं ना तशी चाल. इतकी सुंदर, खूप सुंदर. साहेब पडला ना प्रेमात? नाही म्हणजे तसं नाही, पण खरंच खूप सुंदर. पण मग पुढे काय झालं? त्या दोन भावांमधला मोठा भाऊ तिच्यावर भावूनच गेला. नकळत तिच्या दिशेने सरसावू लागला. तिच्या जवळ जाऊन तो तिच्याशी बोलला. ನೀನಗ ಗೊಂತಶ್ಲವೇ ನ ತುಂಬಾ ಚೆನ್ನಾಗಿ ಕಾಣಿಸುತ್ತೀಯ, ನೀನ ಸೌಂದರ್ಯದ ಆಸ್ವಾದ. काय पकवताय? असं कुठे होतं का? हो, असं तर शहरात सुद्धा होत नाही की तुम्हाला एक मुलगी आवडली, तुम्ही तिचा हात धरला आणि म्हणे चल फिरायला. कान फडवेल ती. का शक्य नाही? का शक्य नाही? सौंदर्या पुढे भले भले झुकत्यात. हा तर एक साधा मुलगा होता हो, तुमच्यासारखाच. आणि मनातली इच्छा व्यक्त करण्यात काय चूक आहे? जगात प्रेम कोणाला नकोय साहेब? म्हणजे ती खरंच काहीच म्हणाली नाही? ती त्याच्याशी नजरेनं बोलायला लागली. ते बारक पोरग कधी त्याच्याकडे आणि कधी तिच्याकडे बघतच राहील. ती वळली आणि मोठा भाऊ तिच्या मागे चालू लागला. ते बारक पोरग दबक्या पावलानं त्यांच्या मागे चालू लागला. चालता चालता ते तिघे जण एका पुलावर येऊन पोहोचले.
डोळ्याने इशारा केला तसा तो मोठा भाऊ लहान भावाला जाऊन बोलला, बाळा मी लगेच आलो, तू इथेच थांबा. पण तो तिच्यासोबत निघून गेला. बराच वेळ झाला त्याचा मोठा भाऊ काय परत आला नाही. तेव्हा तिथे एक माणूस आला. आणि तो त्याला बोलला, मारता डोलले, अरे काय करतोस इथे? दादाची वाट बघतो. दादाची वाट बघतो. बरं बरं, जास्त वेळ थांबू नको, हा रस्ता लय वाईट आहे. तो माणूसही निघून गेला साहेब. आणि ते पोरग आपल्या भावाची वाट बघत पुलावरच थांबलं. भाऊ काय आला नाही म्हणून ते पोरग आपल्या भावाला शोधायला पुढे निघालं. पण पुढे वाटेत त्याला शेकोटीची उभं घेणारा एक माणूस भेटला. अरे माझ्या दादा दिसला इकडून जाताना. काय म्हणाला तू? नाही पाहिलं म्हणाला तो. पण तसं ते पोरग पुन्हा पुलावर जाऊन थांबलं. सम्या सम्या सॉरी यार, खरंच सॉरी. अरे ती उमीची गाडी आहे ना यार, माहिती ना तुला. काय फालतूगिरी आहे विक्या? मूर्ख वाटलो मी तुला? सॉरी बोललो ना हे यार. बघ, तुझ्या सांगण्यावरून मी मुंबईची सगळी कामं सोडून इथे आलोय. 8 तास ट्रॅव्हल करून आलोय मी इथे. तुम्हाला फोन केला तर तुमचं काय? 5 मिनिटात येतोय, 5 मिनिटात येतोय. अरे आलो ना यार मी. गेली 2 तास झाली इथे बसलोय मी. तरी हे होते म्हणून माझा टाइमपास तर नाही, म्हणजे टाइमपास नाही झाला. पण तू चल, तुझ्याशी बोलतो मी. चल चल. साहेब थांबा ना, गोष्ट पूर्ण नाही झाली. हो, आता माझा मित्र सुद्धा आलाय आणि खूप उशीर झालाय. आता मला जाऊ द्या. आपलं ठरलं होतं ना साहेब, ही गोष्ट पूर्ण ऐकणार आपलं ठरलं होतं. हो हो, पण आता तो पण आलाय आणि खूप उशीरही झाला. आणि हां, गोष्ट खरंच खूप छान होती. थोडा वेळ साहेब, थोडा वेळ. आता मी निघतो आणि इट वॉज नाईस टू मीट यू. ओके, अँड थँक्स फॉर एव्हरीथिंग. बाय बाय. चल तू हात सोड, सरळ चाल. बाजूला रे. काय काय बघतोस काय? चल, अरे चल. चल, बनवलंस ना चू. अरे यार सॉरी बोललो ना यार तुला. आता काय मारणारच आहे का? चल ना तू, चल. काढ. काय तू यार. शे, ही काय वेळ आहे यायची? अरे ऐन वेळी गाडीने टांग दिली यार, त्यामुळे उशीर झाला. काय, चल सगळी व्यवस्था करून झाली आहे. चल पटकन तू. गाडीने टांग दिली ना. कुठे मग गाडी? कुठे? आईच्या गावात. बंद पडली गाडी म्हणून गॅरेजवर ठेवून यावं लागली. अरे जबरदस्ती चालत यावं लागलं यार. तुझ्यासाठी आलो यार. उगाच रेवाचं ऐकलं, उगाच. अरे यार. रस्ता तरी माहिती आहे का? अरे माहिती आहे ना बाबा. बघ, इथून नका एक वळसा लागेल समोरून, तिथून लगेच 5 मिनिटाला पोहोचू आपण. चाल ना मित्रा, चल. हात काढ. गाडीने टांग दिली म्हणे. किती चिडचिड करतो रे तू. हा बघ, इकडून चल, ये. हे बाबा, तुला नक्की माहिती आहे ना? अरे माहिती आहे मला, चल तू. इकडे दाखव टॉर्च. हो हो. काय मूर्खपणा चाललाय सगळा. बघा थोडंसं इकडे. मला शिकवू नको तू. चल पुढे चल. सांभाळ हा. खाली दाखव ना इथे. अरे हो रे बाबा. मूर्खपणा सगळा.
आलो इथे? अरे तुझ्यासाठी प्लॅन केलं यार सगळं. तुझ्यासाठी प्लॅन केलं. मग घ्यायला यायचं ना वेळेवर. युजलेस. काय कुठे कुठे आणलंस तू मला? अरे लवकरच पोचू आपण. अरे काहीच दिसत नाहीये. पा या साईडला जायचं आपल्याला. काय पावलटपणात चाललंय. That's it. अरे समय Enough. काय झालं यार, मी घेतो ना बॅग. हां हे बघ, आत्ता फोन करते ओमीला. आत्ताच्या आत्ता गाडी बोलव इथे. आय डोंट नो मॅन. समय आत्ता यार, गाडी हवी मला इथे. समय आता 5 मिनिटासाठी ओमीला कशाला बोलवायचं इथे. 5 मिनिटं? 20 मिनिटं झाले मूर्खासारखा फिरतोय मी इथे. अरे माझा ऐक, मी काय म्हणतो, माझा ऐकतो का तू जरासा. तुझं शांत बस. मला आत्ता गाडी हवी आहे इथे. दॅट्स इट. हे बघ, इथे जवळच आड आहे, पोचलोच आपण लगेच. तू तू तिथे फ्रेश हो, आपण 2 मिनिटात पोचू मित्रा. चल ना, चल ना डार्लिंग, गाडी प्लीज डार्लिंग प्लीज. हात सोड. मूर्ख वाटलो. सॉरी ना यार, सॉरी बोललो ना यार. चल ना आता, बघ पोचलो. चल चल प्लीज 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 ना यार, माझ्यासाठी चल. टॉर्च दाखव खाली. क्या अजून किती लांब आहे तुझा आड? हा हा बघ आला. थांब हा. हात दे. अरे दे. या मागे हो. मागे होतो. काय करतोयस? पाणी काढतोय. झालं? हां सॉरी. घे. हळू. सम्या काय राव
यार. सुंदर, देखणी, रुबाबदार. तिचे केस बघ कसे लांब सडक आणि काळे भोर आहेत. सुंदर माथा आणि भुवया अगदी एखाद्या नक्षीकारानं केलेल्या कोरीव कामासारख्या. पाणीदार डोळे, इवलसं नाक आणि त्या नाकाच्या खाली गुलाबाच्या पाकळ्यांसारखे ओठ आणि हनवटीवरती नाजूक तीळ. डौलदार कमनीय बांधा, नाजूक नागमोडी कंबर. डौलदार कमनीय बांधा, नाजूक डौलदार कमनीय बांधा, नाजूक नागमोडी कंबर. कुठे ऐकलंय यार, कुठे? डौलदार कमनीय बांधा, नाजूक नागमोडी कंबर, अनवटीवरचं तीळ, किवलूपचं नाक, पाणीदार डोळे, सुंदर माथा, नक्षीदार भुवया आणि लांब सडक काळी भोर केस. अरे विक्या, विक्या, ऐक ना, मला काहीतरी सांगायचं तुला. अरे विक्या, तू म्हातारा आहे ना, आपल्याला भेटला होता बघतो. अरे विक्या, संभ्या, अरे त्या म्हाताऱ्याला मार गोळी. मासा गळायला लागलाय. नाही नाही नाही, ऐक 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 माझा ऐक. हा काहीतरी वेगळा प्रकार वाटतोय. क्या एक काहीतरी वेगळा प्रकार वाटतोय. क्या सम्या, विक्या, हा काहीतरी वेगळा प्रकार वाटतोय मला. विक्या, विक्या ऐक ना. विक्या, सम्या, फक्त 5 मिनिटं थांबतो, काम फाते करून येतो. नाही 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 प्लीज विक्या, ऐक माझं. विक्या, अरे विक्या, म्हाताऱ्याने सांगितलेली गोष्ट माझ्यासोबत घडत तर नाहीये ना? पहिल्यापासून काय 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 झालं होतं? ते दोघं जण होते. आम्ही पण दोघं जण आहोत. मग त्यांना एक वळण लागलं जसं. मग पुढे गेल्यावर त्यांना एक डबकं लागलं होतं. आम्हाला वीर लागली. मग काय झालं? मग त्यांना सुंदर बाई भेटली. अरे विक्या, अरे ती गोष्ट आपल्यासोबत घडते रे बाबा. पुढे बाई भेटली. त्यानंतर मग
ते तिघं चालत चालत एका पुलावर आले. मग त्या दोघांमधला एक जण त्या बाईसोबत गेला.